आणखी एक मोठी बातमी। तत्कालीन राज्यपाल कोश्यारी आणि चंद्रकांत पाटलांनी महात्मा फुलेंचा अपमान केल्यानंतर भाजपनं मौन का बाळगलं होतं असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। भुजबळांनी आपली भावना समजून घेतली, त्यामुळे भाजपला काय वाटतं हे महत्त्वाचं नसल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। भाजप हा माझा वैचारिक शत्रूच आहे, वैमनस्य वैचारिक मी राजकारणात वैमनस्य मानत नाही। माझ्या आत्मा चूक झाली, त्याबद्दल मी जे काही बोलायचं ते बोललो। कोश्यारीने माफी मागितली होती का जेव्हा ते महात्मा फुलेंबद्दल बोलले होते? चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का जेव्हा ते शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते? ये 12 साल के बच्चे क्या करते होंगे याचा अर्थ काय होतो? त्यांना कोण बोलायला गेलं नाही बीजेपी मध्ये की तुम्ही क्या बोल रहे ज्योतिबा फुले के बारे में? की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय तो। जयंत पाटील म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो। सुषमा अंधारे म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो। दलित पॅंथरचे दीपक केदारे, अनेक दलित पॅंथर किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणतात की जितेंद्र आव्हाड करूच शकत नाही, त्याच्या हातात चुकून झालं, अनावधानानं झालं हे मान्य आहे, पण त्यांनी जाणून बुजून केलं हे म्हणणं चुकीचं आहे।